भीमाची कमाई हे गाणं कधी ऐकले का? तुम्हाला या गाण्याचा खरा अर्थ माहिती आहे का? या ओळींच्या मागे दडलेली आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातली एक वेदनादायक कहाणी. 26 नोव्हेंबर 1949. संविधान स्वीकारल्या गेल्याच्या दिवशी बाबासाहेब निवांत सोफ्यावर बसले होते. ते आनंदाने हसलेही आणि रडलेही. शंकरानंद शास्त्रींनी हे पाहून विचारलं, काय झालं? बाबासाहेब म्हणाले, आज मी माझं ध्येय पूर्ण केलंय, पण यासाठी काय गमावलंय त्याची आठवण झाली. बाबासाहेबांना त्यांचा लहान मुलगा राजरत्न आठवला. औषधोपचारासाठी पैशाअभावी त्यांचा लाडका मुलगा तापाने मरण पावला. अंतविधीकरिता नवीन कपडे घेण्या इतकाही पैसा घरात नव्हता आणि अखेर माता रमाईनी आपल्या साडीतून फाडलेल्या पदरामध्येच राजरत्नाला गुंडाळून अंत्यसंस्कार केले. विचार करा, ज्या माणसाने या देशातील कोट्यावधी लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला, त्याला आपल्या मुलासाठी साधे औषध आणि कफन विकत घेता आले नव्हते. पण बाबासाहेब फक्त वैयक्तिक दुःखात थांबले नाहीत. त्यांनी ठरवलं, माझा राजरत्न गेला असेल, पण आता कोट्यावधी राजरत्न म्हणजे या देशातील पीडित, शोषित, अस्पृश्यांची मुलं आता उपचाराअभावी मरू नयेत, बिनकपड्याचे चितेवर जळू नयेत. आणि हा त्याग किती मोठा होता याचा पुरावा इतिहास देतो. राजरत्नाच्या मृत्यूचे दुःख ताजं असतानाही बाबासाहेब लंडनच्या गोलमेज परिषदेसाठी निघाले. कारण ते म्हणाले होते, मी माझ्या एका मुलासाठी माझ्या करोडो मुलांचे भविष्य पणाला लावू शकत नाही. हा होता त्यांचा त्याग, ही होती त्यांची महानता. मित्रांनो, आपण सगळे बाबासाहेबांचे राजरत्न आणि इंदू आहोत. आज आपण स्वतःला विचारायला हवं की या बलिदानाच्या बदल्यात आपण बाबासाहेबांना काय देत आहोत? आपण फक्त त्यांची जयंती साजरी करतोय की त्यांचे विचारही जिवंत ठेवतोय? त्यांनी दिलेल्या हक्कांमुळे आपण आज सन्मानाने उभे आहोत, पण आपण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करतोय? कारण हीच खरी भीमाची कमाई आहे आणि ती कमाई पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. जय भीम.